रेडी स्टार्ट। अध्यक्ष महाराज माननीय राज्यपालांच्या व वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये राज्यात हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यात आलीच आहे। येत्या 5 वर्षांमध्ये भारतातील सामान्य जनतेला आपण लोकशाही मार्गाने सुख समृद्धीचे जीवन देऊ शकलो नाही तर या देशात लोकशाही अस्तित्वात राहील किंवा नाही अशी शंका वाटते। जेव्हा लोकशाही टिकत नाही तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यावर सुद्धा घाला येतो। काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनतेने आपल्या एकमेव नेत्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हाती देशाची सूत्रे देऊन आपले कर्तव्य चोख बजावले आहे। पंतप्रधानांचा 20 कलमी कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे या निमित्ताने मी जाहीर करू इच्छितो। सध्याचा काळ कठीण असून त्यातून पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या भाषणात लोकशाहीला धोका असल्याचा इशारा दिला आहे। आम्हाला या धोक्याची जाणीव आहे। म्हणूनच राज्यातील लहान माणूस आम्ही कोणताही कार्यक्रम आखताना डोळ्यासमोर ठेवतो। आम्ही लोकशाही मानणारे, लोकशाहीवर श्रद्धा असलेले लोक आहोत। आमची लोकशाहीवर श्रद्धा असल्यामुळे राज्यातील गरीब जनतेसाठी विकास कार्यक्रम आखणे व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो। राज्यपालांच्या भाषणामध्ये काय धोरण आहे असा प्रश्न आम्हाला विचारण्यात आला। या भाषणात विरोधी पक्षांना धोरण दिसून आले नसेल, परंतु त्यातील कोणतेही वाक्य घ्या, योजना घ्या, कोणताही कार्यक्रम घ्या, त्यात राज्यातील गरीब माणसासाठी काहीतरी करण्याची तरतूद आहे। तेच आमचे धोरण आहे। मुख्यमंत्री किती दिवस पदावर राहतील असाही सवाल करण्यात आला। आम्ही किती काळ पदावर राहू याची आम्हाला पर्वा नाही। आम्ही काम किती करतो हे महत्त्वाचे आहे। आम्ही येथे कामासाठी बसलो आहोत, सत्तेसाठी नव्हे। महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे। म्हणून मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की आम्ही 5 वर्षे पदावर राहणार आहोत आणि जो कार्यक्रम आम्ही आपल्यापुढे ठेवला आहे तो टप्प्याटप्प्याने 5 वर्षात पूर्ण करणार आहोत। या कार्यक्रमाचा पहिला टप्पा याच वर्षी सुरू होत आहे। लहान व दुबळा माणूस, झोपडपट्टीत राहणारा गरीब माणूस या विकास कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे।